सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय। पोलिसांनीच सोमनाथची हत्या केली असून त्याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। पुलिस ने इनकी हत्या की है। इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। याबाबत फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा। जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। मारहाण करून सोमनाथची हत्या केली आहे असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईने देखील केलाय। सोमनाथच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, न्याय द्यावा अशी मागणी सोमनाथच्या आईने केली। मी सांगितलं सरांना आमची न्याय लवकरात लवकर व्हावा आणि जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्यावा, फाशीची सजा त्यांना द्यावा मी बोललो। हे आमचं लवकर न्याय करा। ते काय म्हटले तुम्हाला? होईल म्हणले, कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले। कायदा हाय, संशय हाय, मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केलाय। तो मर्डर केल्यानंतरच माझा मुलगा मरण पाहिलाय ना। हा, माझ्या मुलाला आजार नव्हता, काही नव्हता। माझ्या मुलाला 4 दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतल्यात। संशय काय हायच। दरम्यान राहुल गांधींनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्कारावेळी विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले। यावेळी राहुल गांधींनी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। ओळ्यात पुढच्या बातमीकडे। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या भुजबळांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीच भेट घेतली। या भेटीमध्ये फडणवीसांनी मार्ग काढणार असल्याचं आश्वासन दिल्याचं भुजबळांनी सांगितलं। तसंच 8 ते 10 दिवसांनी पुन्हा भेट घेणार असल्याचं भुजबळांनी नमूद केलंय। त्यामुळे फडणवीस नेमका कोणता मार्ग काढणार याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे। मात्र भुजबळांनी अजित पवारांची भेट न घेता थेट फडणवीसांची भेट घेतल्यानं आता सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झालेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही। 8-10 दिवस मला तुम्ही द्या। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे
त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20 मधून. तो आमचा पक्षांतर्गत विषय पाहून घेऊ. नाराज असलेल्या भुजबळांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळातून डावलल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. त्यानंतर त्यांनी आज फडणवीसांची घेतली भेट. भुजबळ यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. हंगाम आणि वेळ बघून पेरणी करायची असते, आता वेळ निघून गेल्याचा टोला हाकेंनी लगावलाय. लोकसभेपूर्वी छगन भुजबळ यांनी टायमिंग साधलं असता तर दूध का दूध पाणी का पाणी असं झालं असतं, असं महाराष्ट्रातील राजकारण झालं असतं, असा घणाघात त्यांनी केलाय. एका विचारानं नाही तर सत्तेसाठी हे एकत्र आले आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर केली आहे. तसंच आपापल्या पक्षातील नेत्यांना मलाईदार खाती मिळावी यासाठी त्यांनी सरकार स्थापन केलंय, असा घणाघात देखील राऊतांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरे गावात आल्यावर आज शेतीची त्यांनी पाहणी केली. मागील वर्षी वाढलेल्या फळांच्या झाडांची पाहणी त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदेंचा हा व्यक्तिगत प्रश्न असून ते गुवाहाटी आणि सुरतला देखील जाऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावलाय. ते कोणत्या रस्त्यानं कुठे आणि का गेले हे रहस्य नेमकं काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोधावं अशी टीका देखील राऊतांनी केली आहे. सनी लिओनीला सरकारकडून दरमहा 1000 रुपये मिळत आहेत. छत्तीसगड इथं सनीच्या नावानं एक ऑनलाईन खातं उघडण्यात आलं होतं, ज्यामध्ये विवाहित महिलांना मिळणाऱ्या योजनेचे दर महिन्याला दिले जाणारे 1000 रुपये पाठवले जात होते. दरम्यान आता जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही सुरू होण्याची शक्यता आहे. आप संयोजक अरविंद केजरीवालांनी ही घोषणा केली आहे. लाभार्थी महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवालांनी केली आहे. तसंच मानधन 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये कुटुंबियांसोबत स्वादिष्ट छोले भटुरेचा आस्वाद घेतानाचे फोटो पोस्ट केलेत. या फोटोत राहुल गांधी यांच्यासोबत आई सोनिया गांधी, बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत फॅमिली टाइम घालवताना पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 71,000 तरुणांना आज नियुक्तीपत्र देणार आहेत. देशभरात आज 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधित करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाला यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. राजपथावरच्या संचलनासाठी 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आलेत. यात उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या चित्ररथांचा समावेश असेल. मात्र या यादीतून महाराष्ट्राला स्थान मिळालेलं नाही. बडतर्फा आयएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलाय. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळलाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजाला अटक केली जाण्याची शक्यता आहे. वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. मवियाचे नेते जितेंद्र आव्हाड, राजन विचार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शनं केली. बीड जिल्ह्यातील परळी इथं शिवभोजन चालकानं दिव्यांगाला मारहाण केली आहे. शिवभोजन चालकाचा परवाना निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिव्यांगांनी केली आहे. कराडमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झालाय. शेतकऱ्यांनी वडोली निळेश्वर इथं दूध संकलन रोखलं. दूध संकलन केंद्राच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर वर्धा शहरात मुख्य पाईपलाईन फुटल्यानं शहरातील पाणीपुरवठा 3 दिवसांपासून ठप्प झालाय. पाईपलाईनच्या दुरुस्तीला आणखी 3 दिवस लागणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी सांगितलंय. अनेक भागात पालिका टँकरनं पाणीपुरवठा करणार आहे.
यवतमाळमधल्या स्वामी समर्थ आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. दिवाळीच्या सुट्टीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना संस्थापकानं परत न आणल्यानं शिक्षणापासून वंचित आहे. संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. उल्हासनगर शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातून महिला रुग्णांवर अक्षरशः फरशीवरच गादी टाकून उपचार घेण्याची वेळ आली आहे. रुग्णालयात महिला कक्षामध्ये 60 बेडची सुविधा आहे, मात्र सध्या या वॉर्डात 120 महिला उपचार घेत आहेत. मध्यवर्ती रुग्णालय हे उल्हासनगरमधील एकमेव शासकीय जिल्हा रुग्णालय आहे. बदलापुरात वडापाव महागण्याची आता शक्यता आहे. पावाच्या लादीमागे 3 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय कुळगाव बदलापुरात बेकरी असोसिएशनतर्फे घेण्यात आलाय. त्याचा फटका आता वडापावला देखील बसणार आहे. वड्याच्या दरात 1 ते 2 रुपयांची वाढ करावी लागू शकते, असं वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे. पुस्तकाला आता वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं वजन कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावरून कंत्राटदार आणि विभागातील आजी-माजी अधिकाऱ्यांमध्ये मोठे वाद झाले. त्यामुळे काही दिवसातच हा निर्णय रद्द केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक महत्त्वाची बातमी, यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातल्या वाघानं थेट 500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास केलाय. या 2.5 वर्षांच्या वाघानं चालत थेट सोलापूरच्या बार्शीत धडक दिली आहे. कॅमेराच्या माध्यमातून वनविभाग वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. वाघाचं धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदा दर्शन झालं असं बोललं जात आहे. या वाघानं सोलापुरातील गायींवर हल्ला केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केल्या होत्या. कॅमेरे तपासल्यानंतर हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचं वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय. वाघानं प्रवास कसा केलाय ते जाणून घेणार आहोत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, टिपेश्वर अभयारण्यात हा वाघ निघाला. पैनगंगा अभयारण्य त्यानं पार केलं. तिथून पुढे तो नांदेड मार्गे नांदेडमध्ये पोहोचला. तिथून जंगलातनं वाट काढत गायींवर हल्ले करत लातूरमध्ये पोहोचलाय. लातूरमधनं येडशी रामलिंग अभयारण्यात वाघानं एंट्री केली आहे. तिथून तो बार्शीत आलाय. त्यामुळे 500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास या वाघानं केल्याचं पाहायला मिळतंय. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. ख्रिसमसच्या सुट्टी दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी एमपीएससीच्या विविध संवर्गातल्या पदांसाठी परीक्षा होणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र एमपीएससीनं अद्याप तरी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. नाताळच्या सुट्ट्यांमुळे सध्या बुलढाण्यातील अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी दिसते. दरम्यान अंबाबरवा अभयारण्यात वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळालाय. पर्यटकांनी वाघाचा मुक्त संचार आपल्या मोबाईल कॅमेरा चित्रित केलाय. वाशिम आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यात पसरलेल्या काटेपूर्ण अभयारण्याला हिवाळी पर्यटनासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती दिसते. अभयारण्यातील रिव्हर व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी निसर्गप्रेमी भेट देत आहेत. नाताळ आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. शेगाव शहरातील सर्व हॉटेल्स आणि लॉज हाऊसफुल झाले. लग्नसराई आणि एकीकडे नाताळच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. नवदाम्पत्यांनी तुळजापुरात गर्दी केली. तसंच नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील 8 दिवसांच्या अभिषेक पूजेचं बुकिंग फुल झालंय. तामिळनाडूच्या चेन्नईतील एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ख्रिसमस निमित्त चक्क टाटा कार आणि रॉयल एनफील्ड बाईक गिफ्ट दिली आहे. कंपनीच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी गिफ्ट्स मिळाले.
ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेट करणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर असून यंदा हे सेलिब्रेशन जोरदार होणार आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू राहणार आहे. यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार हे देखील 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आणि अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गडावर गर्दी केली आहे. शनिवार, रविवार सलग सुट्टी असल्यानं भाविकांच्या सकाळपासूनच जेजुरी गडावर रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर त्यामुळे सुरू आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. पानगावच्या हेमाडपंथी विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 9,34,00,000चा निधी मंजूर करण्यात आलाय. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातून निधी देण्यात आलाय. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पुण्यात 1,250 मृदंगाच्या एकत्रित वादनातून स्वरब्रह्माची अनुभूती पाहायला मिळाली आहे. एसपी कॉलेजच्या मैदानावर हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याच्या विविध भागातून आलेल्या मृदंग वादकांनी एकत्रित वादन केलं. यावेळी जय जय विठोबा रखुमाईचा गजर, टाळ्यांच्या गजरात भक्तिरसाचा संगम अनुभवता आलाय. ट्विटरनं आता प्रीमियम प्लान्सच्या किमती वाढवल्या. कंपनीनं आपल्या प्रीमियम प्लानमध्ये थेट 35% वाढ केली आहे. नवीन किमती 21 डिसेंबर 2024 पासून लागू करण्यात आल्या आहेत. ज्या लोकांनी प्लान घेतला त्यांना पुढील महिन्यात येणाऱ्या बिलात नवीन दरानुसार पैसे द्यावे लागतील. उत्तराखंड राज्यातील धारचुला क्षेत्रात एक मोठं भूस्खलन झालंय. पिथौरगड जिल्ह्यातील धारचुला येथील एक मोठी टेकडी अचानकपणे कोसळल्यानं प्रचंड भूस्खलन झालं. या भूस्खलनानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे. शिमल्यात सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली असून हलक्या स्वरूपाची बर्फवृष्टी सुरू झाली आहे. यामुळे दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. पी.व्ही. सिंधू उद्योगपती व्यंकट दत्त साई यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. यांचा विवाह सोहळा उदयपूरमध्ये पार पडला. तेवीस फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानमधील मॅच दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या मॅच खेळवण्यासाठी दुबईची तटस्थ ठिकाण म्हणून निवड करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली मॅच यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडमध्ये कराचीत पार पडेल तर फायनल 9 मार्चला लाहोरमध्ये होणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही तोडफोड केली. यावेळी चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेसाठी 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. वातावरण बदलामुळे नांदेडमध्ये झेंडू फुलावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. आता बाजारपेठेत झेंडूला केवळ 10 रुपये किलो दर मिळतोय. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. यंदा सततचा पाऊस, पूर आणि किडीच्या प्रादुर्भावानं राज्याच्या विविध भागात कापसाच्या पिकांचं नुकसान झालंय. अकोल्याच्या कापूस बाजारात कापसाचा कमीत कमी दर सुमारे 7,000 एवढा होता. हा दर हमीभावापेक्षा कमी आहे. त्यामुळे कापूस उत्पादक त्रस्त आहे. तूर दरात 1,500 घसरण पाहायला मिळतेय. 9,750 रुपये प्रति क्विंटल असलेले तुरीचे भाव आता 8,100 रुपये प्रति क्विंटलवर आलेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झालाय.
नाशिकच्या खामखेडा परिसरात उन्हाळी कांदा लागवडीला उशिरा सुरुवात झाली आहे. परिसरात 3 दिवस रात्रीचा वीज पुरवठा होतोय, त्यामुळे कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याला रात्रीच कांदा लागवड करावी लागतेय. अमरावती जिल्ह्यात सोयाबीनचा भाव 4,000च्या खाली आलाय. सोयाबीनचा शासकीय दर 4,892 असताना यंदा सोयाबीनचे दर 420 रुपयांच्या वर गेले नव्हते. त्याच कारणानं अजूनही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केलेली नाही. या दरानं शेतकरी देखील त्रस्त आहे. यवतमाळच्या पांढरकवडा इथं खरेदी विक्री संघामार्फत नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू होती. मात्र आता सोयाबीन साठवणुकीसाठी जागा नसल्यानं सोयाबीन खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारपेठेत सोयाबीनला अल्प दर मिळतोय, त्यामुळे नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन विकून शेतकरी कसाबसा उत्पादन खर्च काढतायत. नोकरदार वर्गासाठी सरकारनं एक मोठी घोषणा केली आहे. आता थेट एटीएम मधून प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफचे पैसे काढता येणार आहेत. नव्या वर्षात 2025 पासून म्हणजेच कर्मचाऱ्यांना एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. नेमका हा निर्णय काय आहे पाहूया. आता एटीएम मधून पीएफ काढता येणार. ईपीएफओ 3.0 नक्की काय? 7 कोटी नोकरदारांना फायदा होणार. पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खातेधारकांना पीएफ रक्कम थेट एटीएम मधून काढता येणार आहे. कामगार सचिव सुमिता डावरा यांनी बुधवारी ही घोषणा केली. देशातील मोठ्या कामगारांना चांगल्या सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालय आपल्या आयटी प्रणालीमध्ये सुधारणा करते. याचा फायदा कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांना होणार असून जनतेचं जीवन सुसह्य करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. कशी असेल ही सुविधा पाहूया. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे थेट एटीएम मधून काढता येणार. एटीएम आणि डेबिट कार्ड प्रमाणेच एक कार्ड देण्यात येईल. या कार्डद्वारे पीएफचे पैसे एटीएम मधून काढता येतील. जानेवारी 2025 पासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. जमा झालेल्या पीएफच्या 50%च रक्कम काढता येणार आहे. देशातील 7 कोटी नोकरदार वर्गाला याचा फायदा होईल. पुढील वर्षी म्हणजेच 2025 पासून कर्मचाऱ्यांना थेट एटीएम मधून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा मिळेल. म्हणजे अवघ्या 1 महिन्यानंतर कर्मचाऱ्यांना आपला भविष्य निर्वाह निधी थेट एटीएम मधून काढता येईल. सरकारच्या या निर्णयाचा देशातील 7 लाख लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे अडीअडचणीच्या काळात भविष्य निर्वाह निधीचा वापर नोकरदारांना लगेचच करता येईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एक छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाची पाहणी केली आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावरती शौर्यदिन कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायांचा मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रशासनाची व्यवस्था आणि त्यातील त्रुटींचा आढावा अजित पवारांनी घेतलाय.